मित्रांनो, आपण आता इयत्ता 7वीचा तिसरा धडा लसावी मसावी याचा प्रश्न संच 10 सोडवणार आहोत. आपण आठवूया गेल्या वर्षीचा आपला अभ्यास तो जरा चेक करूया. पहिला बघा काय मुद्दा दिला यांनी की सर्वात लहान मूळ संख्या कोणती? प्राईम नंबर. आता सर्वात लहान मूळ संख्या म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? मूळ संख्या म्हणजे अशी संख्या जिला फक्त एकने आणि त्या संख्येने स्वतःनेच भाग जातो. म्हणजे बाकी कोणत्याही संख्येने भाग जात नाही. त्याला मूळ संख्या असे म्हणतात. तर सर्वात लहान मूळ संख्या आहे 2. आता दुसरा मुद्दा आहे की 1 ते 50 या संख्येमध्ये किती मूळ संख्या आहेत त्यांची यादी करा. तुम्हाला माहिती आहे का, आठवतात का मूळ संख्या? 1 ते 50 मधल्या मूळ संख्या आहेत 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47. आता या तुम्ही पाठही करू शकता किंवा मी आता सराव संच सोडवताना तुम्हाला 1 ते 100 मधल्या मूळ संख्या कशा लक्षात ठेवायच्या त्याची ट्रिक पण सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला ती ट्रिक कळेल. आता तिसरा मुद्दा, खालील संख्यांपैकी ज्या संख्या मूळ संख्या आहेत त्या संख्यांभोवती वर्तुळ करा. आता बघा, पहिली मूळ संख्या 17, मग 15ला 5 ने भाग जातो, 4ला 2 ने जातो, 3 ही मूळ संख्या आहे. 1 ही सगळ्यात छोटी संख्या आहे जी मूळही नाही आणि संयुक्त संख्या पण नाहीये. 2 आहे मूळ संख्या, 12ला 3 ने भाग जातो, 23 ही मूळ संख्या आहे. 27ला 3 ने भाग जातो, 35ला पण 5 ने भाग जातो, 41 ही मूळ संख्या आहे, 43 ही मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 58ला 2 ने भाग जातो, 51ला 17 ने भाग जातो. त्याच्यानंतर 72ला 2 ने भाग जातो, 79 ही संख्या मूळ संख्या आहे. 91ला 13 ने भाग जातो, त्यामुळे ती मूळ संख्या नाहीये. 97 ही मूळ संख्या आहे. ओके, 1 ते 100 मधली मोठी संख्या मूळ मोठी संख्या ही 97 आहे. आता बघा, सहमूळ संख्या, को प्राईम नंबर्स, ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 हाच असतो त्या संख्या एकमेकींच्या सहमूळ संख्या आहेत असे म्हणतात. सहमूळ संख्यांना सापेक्ष मूळ संख्या किंवा रिलेटिव्हली प्राईम नंबर्स असेही म्हणतात. जसे की 10 आणि 21 या संख्यांच्या या एकमेकांच्या सहमूळ संख्या आहेत, कारण 10चे विभाजक 1, 2, 5, 10 आणि 21चे विभाजक 1, 3, 7, 21 या दोनही संख्यांच्या विभाजकांमध्ये 1 हा एकमेव सामायिक विभाजक आहे. 3 आणि 8 यांचंही तसंच आहे. 3 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे तिचा विभाजक आहेत 1 आणि 3, आणि 8चं विभाजक 2, 4 असले तरी पण सामायिक विभाजक दोघांचा फक्त 1 आणि एकच आहे, दुसरं कोणीच नाहीये. 4 आणि 9, 4चा विभाजक आहे 2, 9चा विभाजक आहे 3, पण ते दोन्ही एकमेकांचे जुळत नाहीत. म्हणजे 1, 4 आणि 2 हे याचे 4चे विभाजक आहेत आणि 9चे विभाजक आहेत 1, 3 आणि 9. म्हणजे सामायिक विभाजक फक्त एकच आहे. 21, 22 यांचा पण सामायिक विभाजक एकच आहे. 22, 23, 23, 24 या काही सहमूळ संख्या आहेत. 2 क्रमवार संख्या सहमूळ असतात याचा पडताळा घ्या. म्हणजे साधारणपणे दोन्ही जेव्हा संख्या लगतच्या असतात, जसं की 22, 23, 23, 24 या सहमूळ संख्या असतात. ओके, आता आपण दुसरा मुद्दा जाणून घेऊया. जोडमूळ संख्या म्हणजे ट्विन प्राईम नंबर. ज्या दोन मूळ संख्यातील फरक 2 आहे त्या दोन मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 3 आणि 5, 3 आणि 5 या दोन्ही पण मूळ संख्या आहेत आणि दोघांच्या मधला फरक किती आहे तर फक्त 2चा. ओके, म्हणजे या जोडमूळ संख्या. आता 5 आणि 7, 5 पण मूळ संख्या आहे, 7 पण मूळ संख्या आहे. दोघांमधला फरक किती आहे तर फक्त 2चा, म्हणजे 5 आणि 7 या जोडमूळ संख्या आहेत. 11, 13 या पण जोडमूळ संख्या आहेत, कारण दोघांमधला फरक फक्त 2चा आहे, दोन्ही पण मूळ संख्या आहेत. 29, 31 आता तसेच 59 आणि 61 या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि 71 आणि 73 याही मूळ संख्या आहेत. अशा 1 ते 100 मध्ये साधारण या 6 जोड्या आहेत ज्या जोडमूळ संख्या म्हणतात. ओके, आता आपण सराव संच 10 सोडवायला घेऊयात. आता सराव संच 10 मधला पहिला प्रश्न आहे, जी संख्या मूळही नाही आणि संयुक्त नाही अशी संख्या कोणती ते सांगा. आता मूळ संख्या म्हणजे काय की अशा संख्या ज्यांना फक्त 1 ने आणि त्या संख्येने स्वतःच भाग जातो. मग अशा 100 मध्ये साधारण 25 संख्या आहेत. ओके, त्या कशा शोधायच्या त्याची ट्रिक मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे. संयुक्त संख्या म्हणजे काय तर ज्यांचे विभाजक आहेत, जसे की आता 8ला 2 ने पण भाग जातो, 4 ने पण भाग जातो. मग अशा संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. ज्यांना म्हणजे 1 आणि स्वतः व्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या संख्येने भाग जातो त्याला संयुक्त संख्या म्हणतात.
तर अशी कोणती संख्या आहे की जी मूळ पण नाही आणि संयुक्त नाही, तर ती आहे 1. 1 ही संख्या अशी आहे की जी मूळही नाही आणि ती संयुक्तही नाहीये, कारण मूळ संख्यांच्या डेफिनेशन मध्ये ती बसत नाही. आता आपला दुसरा प्रश्न आहे की पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा. ओके, आता बघा 8 आणि 14. आता 8 ला विभाजक आहेत का? तर 8 चे विभाजक काय काय आहेत? 8 ला 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 4 ने जातो. आणि 14 ला भाग जातो 1 ने, 2 ने, 7 ने. ओके, तर आता ही 2 जी आहे ना, हा 2 विभाजक आहे ना, तो कॉमन आला दोघांमध्ये. याचा अर्थ 8 आणि 14 ही सहमूळ संख्यांची जोडी नाहीये. आता आपण बघूयात 4 आणि 5. तर 4 आणि 5, तर 4चं विभाजक काय आहेत? 1, 2 आणि 5चं विभाजक काय आहे? तर काहीच नाही, कारण 5 ही मूळ संख्या आहे. त्याच्यामुळे ही 4 आणि 5 ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. ओके, आणि आता तिसरी घेऊ आपण 17 आणि 19. तर आता ह्या दोन्ही पण मूळ संख्या आहेत, त्याच्यामुळे ही पण जोडी आहे, कारण दोघांना पण विभाजक फक्त एकच आहे. आणि 17 आणि 19, त्याच्यामुळे ही जोडी आहे, बरोबर आहे उत्तर आहे. आणि 27 आणि 15. आता बघा 27 ला कोण कोण विभाजक आहे? तर 1 आहे, 3 आहे, 15 ला पण तसंच आहे, 1 आहे, 3 आहे, 5 आहे, ह्याला 9 आहे. तर 3 हा कॉमन विभाजक आलाय, त्याच्यामुळे ही जोडी नाही. कळलं का? तर 4, 5 आणि 17, 19 या दोन जोड्या बरोबर आहेत सहमूळ संख्यांच्या. आता आपला तिसरा प्रश्न आहे 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा व त्या किती आहेत ते लिहा. आता ह्याच्यासाठी आपल्याला मूळ संख्या पाठ असाव्या लागतात. जर मूळ संख्या पाठ असतील तर आपल्याला बरोबर 25 ते 100 मध्ये किती संख्या आहेत ते आपण पटपट लिहू शकतो. आता मी तुम्हाला याच्यासाठी ना थोडी ट्रिक दाखवतो की आपल्या मूळ संख्या कशा पाठ करता येतील ते. आता हे बघा 1 ते 20 मधल्या मूळ संख्या तर तुम्हाला पाठ कराव्याच लागतील. तर त्या कोणत्या कोणत्या आहेत माहिती का? 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे. तसंच 11, 13, 17 आणि 19. ओके, ह्या 1 ते 20 मधल्या मूळ संख्या आहेत, एवढ्या पाठ कराव्या लागतील आपल्याला. आता याच्या पुढे थोडीशी ट्रिक आहे, तिच्या मदतीने आपण बाकीच्या पण काही सोडवू शकतो. तर तुम्ही बघा आता इथे 23 ही मूळ संख्या आहे आणि 29 आहे. ओके, आता आपण ह्याला चौकट करून ठेवूया आपण, म्हणजे लक्षात राहील आपल्याला. ही दुसरी स्टेप आहे. ओके, त्याच्यानंतर आपण 2 ओळी सोडायच्या आणि काय लिहायचं? 53 आहे की नाही, आणि 59. आणि तसंच 2 ओळी सोडायच्या आणि लिहायचं आपण 83 आणि 89. हे लक्षात राहील का? बघा आपण या पहिल्या पाठ केल्या होत्या. मग 23, 29, 53, 59 आणि 83, 89 याच्यामध्ये 2-2चा गॅप सोडला आपण. आता तिसरा मुद्दा लक्षात घेतला, बघा लक्षात येईल तुमच्या. मग आपण लिहायचं 31 आणि 37 आहे की नाही, ह्याला आपण गोल करून ठेवा. 31, 37, त्याच्यानंतर 61 आणि 67. बघा काय केलं? 37च्या खाली 67, 31च्या खाली 61. 2चा गॅप आहे बघा, इथे 2 ओळींचा गॅप सोडला आपण. आणि त्याच्यानंतर इथे 91 आणि 97 असं तुम्हाला वाटतं की नाही, पण इथं थोडंसं लक्षात ठेवायचं, लक्षातच ठेवावं लागेल की इथं 97 तर आहे मूळ संख्या, पण ही जी 91ची जागा आहे ना, ती नाहीये, ती मूळ संख्या नाहीये, कारण 91 ला भाग जातो. ओके, आता शेवटचा पायरी ती जर लक्षात राहिली तर मग तुमचं चुकणार नाही. म्हणजे काय? तर इथे बघा आता इथे 41 आहे की नाही, आणि 43 आणि 47. 41, 43 आणि 47 आपण याला त्रिकोण करून घेऊया जरा लक्षात राहण्यासाठी, आहे की नाही. 41, 43, 47 आणि
71, 73 आहे की नाही, त्रिकोण करून ठेवले बघा, 2चा गॅप आहे, 2चा गॅप ठेवला याच्यात. आणि इथं 77 नाही, इथं पण थोडस ट्रिक आहे लक्षात ठेवायची. 77च्या ठिकाणी फक्त आपण 79 आहे की नाही, ही जागा एक मिसिंग होती आहे की नाही. म्हणजे बघा हे दोनच फक्त मुद्दे लक्षात ठेवा. तुमच्या लक्षात येईल की 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 नंतर आपण 23, 29 लिहिले, त्याच्यानंतर 2 ओळींचा गॅप सोडला, 53, 59, 2 ओळींचा गॅप सोडला, 83, 89. ओके, आता 23च्या खालच्या ओळीत आलो आपण, मग इथे 31, 37 लिहिलं, 2 ओळींचा गॅप सोडला, 61, 67 लिहिलं, 2 ओळींचा गॅप सोडला आणि इथं 91ची जागा मोकळी सोडून दिली आणि 97 लिहिलं. आणि तिसरा पॉईंट लक्षात ठेवायचं म्हणजे तिसऱ्या वेळी झालं 41, 43, 47, 71, 73 आणि 77च्या ठिकाणी आपण 79 लिहिलं. एवढे 2 ट्रिक जर तुमच्या लक्षात राहिल्या आणि 3 मुद्दे लक्षात राहिले, पहिली बघा ही 1 आहे, त्याच्यानंतर ही 2 आहे आणि ही 3 आहे. ओके, हे जर तुम्ही लक्षात ठेवलं बघा, 1, 2 आणि 3, 1 आणि 2 आहे की नाही, एवढं जर तुमच्या लक्षात आलं ना तर तुमच्या मूळ संख्या पाठ होतील. आता मूळ संख्या किती आहेत बघा 1 ते 100 मध्ये, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 अशा टोटल 25 मूळ संख्या आहेत. एक ते 100 मध्ये. ओके, आता आपला तिसरा प्रश्न काय होता, तर 25 ते 100 मधल्या सर्व मूळ संख्यांची यादी करा. आता 25च्या पुढे बघा, 23च्या नंतरच्या बघा, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 या 16 मूळ संख्या आहेत या. मी लिहून घेतो इकडे, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97 अशा 16 मूळ संख्या आहेत. आता आपला चौथा प्रश्न आहे की 51 ते 100 पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा. ओके, आता जोडमूळ संख्या म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की अशा 2 मूळ संख्या ज्यांच्यामधला फरक फक्त 2चा आहे. तर तुमच्या लक्षात येईल, आपल्याला परत तो आपण तक्ता काढू जो आता आपण बघितला होता तो, आहे की नाही. आता आपण हा तक्ता तयार केला होता की नाही, याच्यामध्ये बघा ह्यांनी सांगितलं की 50च्या पुढच्या जोडमूळ संख्या शोधायच्या आहेत. म्हणजे बघा 53 आणि 59 मध्ये 2चा नाही फरक, 3चा फरक आहे. आणि 59, 60 आणि 61 बघा, 59 आणि 61 म्हणजे 59 आणि 61 आणि दुसरी कुठली बघा 71 आणि 73, 71, 72, 73 म्हणजे 71 आणि 73, 73 आणि 79 मध्ये 3चा फरक आहे, 79 आणि 83 मध्ये 4चा फरक आहे, 83 आणि 89 मध्ये 3चा फरक आहे, मग 97 मध्ये मोठा फरक आहे. म्हणजे बघा 51 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्या या 51, 61 आणि 71 आणि 73 अशा 2 जोड्या मिळतात आपल्याला. ओके, हे तुम्हाला कळलेलं असेलच. आता आपला 5वा प्रश्न आहे की 1 ते 50 मधील सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहा. सहमूळ संख्या म्हणजे अशा 2 संख्या की ज्यांचा विभाजक फक्त 1 हा कॉमन विभाजक आहे, म्हणजे दुसरा कोणताही विभाजक कॉमन नसतो त्यांच्यामध्ये, त्याला आपण सहमूळ संख्या म्हणतो. तर अशा खूप संख्या असतात, खूप संख्या. आता 2 मूळ संख्या असतील तर त्यांचाही मूळ संख्यांचा तर विभाजकच 1 असतो फक्त,
आणि त्या स्वतः असतात. त्याच्यामुळे दोन कुठल्याही मूळ संख्या घेतल्या तर त्या सहमूळ संख्याच्या जोड्या होतातच. तर बघा आपण 5 लिहायचे आहेत. आपल्याला 1 ते 50 मधील सांगितलेत त्यांनी. आता बघा आपण पहिली जोडली 2 आणि 3. बघा 2 मूळ संख्या 3 मूळ संख्या आहे, त्याच्यामुळे सामायिक विभाजक दोघांचा पण एकच येणार आहे. ओके, दुसरं लिहू आपण 5 आणि 7. आता 5 पण मूळ संख्या आहे. 5चे विभाजक कोण कोण आहे? 1 आणि 5. 7 पण मूळ संख्या आहे. 7चे विभाग आहे 1 आणि 7. म्हणजे दोघांचा कॉमन विभाजक फक्त एकच आहे, म्हणजे दोन्ही सहमूळ संख्या आहेत. तिसरं 11 आणि 12. आता 12 ही मूळ संख्या नाहीये, पण 12चे विभाजक कोण कोण आहेत? 1 आहे, 2 आहे, 4 आहे आणि 6 आहे. 3 पण आहे. पण 11 ही मूळ संख्या आहे. म्हणजे 11चे विभाजक कोण कोण आहेत? फक्त 1 आणि 11. त्यामुळे कॉमन विभाजक फक्त 1 आहे. ओके, आपण चौथी जोडी लिहू 17 आणि 19. आता बघा 17 आणि 19 दोन्ही पण 17 मूळ संख्या 19 ही मूळ संख्या आहे. दोघांचं विभाजक कोण कोण आहे? 1 आणि 17. 19चं विभाजक 1 आणि 19. कॉमन विभाजक फक्त एकच आहे. ओके, पाचवी जोडी लिहू आपण 29 आणि 30. आता 29 ही मूळ संख्या आहे, म्हणजे 29चे विभाजक कोण कोण होतात? 1 हा विभाजक आहे आणि 29 आहे, है की नाही? आता 30चे विभाजक कोण कोण होतात बघा? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, है की नाही? 30चा विभाजक 5 पण आहे, ओके नाही? 15 पण आहे, पण कॉमन विभाजक फक्त एकच लागतो. आता आपण सराव संचामधलं सराव संच 10 मधलं 6वं गणित बघू. मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या? ओके, आता मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या? आता तुम्हाला वाटतं की सगळ्या मूळ संख्या पाठ कराव्या लागतील, पण या प्रश्नासाठी काही गरज नाहीये. हा खूप सोपा प्रश्न आहे. कारण मूळ संख्यांचा नियम काय असतो की ज्या संख्येला फक्त त्या संख्येने आणि 1ने भाग जातो या मूळ संख्या आहेत. आणि सगळ्यात छोटी मूळ संख्या ही 2 आहे. आणि 2 ही अशी संख्या आहे की जिने पुढच्या प्रत्येक समसंख्येला भाग लागतो. कारण समसंख्येचं डेफिनेशन काय आपलं? की ज्या संख्येला 2ने भाग जातो त्या समसंख्या आहेत. तर त्यामुळे ज्या संख्यांना 2ने भाग जातो अशी कोणतीही समसंख्या मूळ संख्या नाहीये. त्यामुळे फक्त 2 ही एकमेव संख्या आहे जी सम पण आहे आणि जी मूळ पण आहे. त्याच्या 2च्या नंतरच्या कुठल्याही समसंख्येला म्हणजे 4, 6, 8, 10 यांना 2ने भाग जातो. त्यामुळे मूळ संख्येच्या डेफिनेशन मध्ये कोणतीही समसंख्या बसत नाही, फक्त 2 शिवाय. म्हणजेच सममूळ संख्या कोणती कोणती आहे? तर 2. फक्त 2 ही संख्या अशी आहे की जी मूळ पण आहे आणि सम पण आहे. आणि जर तुम्ही 1 ते 100 पर्यंतच्या पाठ केल्या असतील संख्या, तर तुम्हाला कळेल की बघा इथे 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97 कोणतीच समसंख्या नाही आहेत. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सराव संच 11 सोडवणार आहे. जर तुम्हाला सराव संच 10 मध्ये काही प्रॉब्लेम असतील किंवा काही कळलं नसेल तर मला नक्की कमेंट करून विचारा, मी त्या प्रश्नांची उत्तर देईन. इयत्ता 7वीची गणिताची प्लेलिस्ट चेक करा, म्हणजे तुम्हाला याच्या पुढचे जे मी सराव संच सोडून देणार आहे त्याची पण उत्तरं पाहायला मिळतील. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की याला लाईक करा आणि शेअर करा मित्रांना, म्हणजे त्यांनाही मदत मिळेल गणित समजून घ्यायला. आणि हा चॅनल सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स.